रात्रीच्या अंधारात कशी तरी आमची चूल पेटली. त्यात अंगणात चूल घातल्यामुळे ना मस्तपैकी अशी हवा भरभर सुटलेली, त्यामुळे सारखी विजत होती. अहो एवढा अंधार बुडूक, बॅटऱ्या मोबाईलच्या टॉर्चच्या सगळं आम्ही लावलेलं होतं. अहो लांब कुठं काजवा चमकलेला तो पण आम्हाला दिसत होता. वाढप्याचं काम आमच्या मोठ्या जाऊबाईच्या मोठ्या मुलगाने केलं, ओमकार ना हो. आणि रस्सा आणि मस्तपैकी झणझणीत कट वाढायचं काम आमच्या भाऊने केलं. आम्हाला महिला मंडळाला आराम होता ना म्हणून पाव आणलेलं, आणि आमच्या पप्पांना भाकरी लागते म्हणून पप्पांनी सकाळची शिळी भाकरी घेतलेली. काय म्हणायचं राव, मला हे पीस पाहिजे, तो पीस पाहिजे, आणि शिजलाय का नाही हे बघण्यावरही सगळं पीस संपलेलं. कालवण नुसतं ढळकवणी झालेलं. पण ना सगळ्यांबरोबर जेवण्याची मजा एवढी भारी येत होती ना. लहानपणी तसं आम्ही राहणार आहे ना हरभरा भात आणि पावटा भात करून खात होतो. त्याच्यावर आज चान्स भेटलेला होता. आमच्या माल्या व्हेजिटेरियन आहे ना, म्हणून माल्यासाठी श्रीखंड चपाती केलेली होती. पण कॅमेरा आलेल्या कसं माल्यानं मस्तपैकी पदर घेतला. गॉड ग आमची माले. मला वाटली एकत्र भांडी घासायची. एवढा मोठा टोप माती लावलेला काळवण नवीन, मला गराड्यावर बसवलं ह्या लोकांनी. असं कुठं असतं बी.